तोडी यावेळेस बघायला मिळली जाते मैदानामध्ये. दरम्यान पहिल्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा मिस्टर प्रकाश या ठिकाणी कमालीचा गोलंदाज पहिल्या चेंडू पडला जातोय. यावेळेस मात्र क्लास बघू शकाल आपण फलंदाजाचा. बिरकावलाय सरळ सीमा रेषापार षटकार. मोठ्या सामन्यांसाठी ओळख आहे या फलंदाजाची. वेळेस काय कमालीचा फटका आलाय. प्रकाश सारख्या एका चांगल्या गोलंदाजासमोर अशा रीतीने आपण षटकार बघणं म्हणजेच फलंदाजाचा क्लास बघायला मिळला जातोय. चेंडू यावेळेस डॉट आलाय. दोन्ही बाजूने हल्ले प्रतिले वार प्रतिवार हा केला जाईल, कारण की हा पार्थ चषकाचा थरार आहे. जी स्पर्धा मात्र या ठिकाणी आपल्याला गेले 3 दिवस बघतोय, आजचा 4था दिवस. या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा येऊन ठेवली गेली. हा पण बघू शकाल दुसऱ्या सेमीफायनलचा सामना बघायला मिळला जातोय. एका बाजूने टीम उगानीपाडा जो संघ कालच्या दिवशी क्वालिफाय झालाय, तर त्यांच्या विपक्षी आपण आजच्या दिवशी जो संघ क्वालिफाय झालाय तनिष्क 11 या टीमला बघू शकतोय मैदानामध्ये. चुकीचा फटका ठरला जाईल का, परंतु सेफ झोन मध्ये चेंडू या ठिकाणी पडला गेलाय. आपण बघू शकाल मैदानामध्ये 2 आयकॉन या ठिकाणी बघायला मिळले गेलेत. मैदानामध्ये करण बघायला मिळला जातोय. करण अन अतुल भावर ही जोडी यावेळेस बघायला मिळली जाते. तर अपोजिट टीम मध्ये या ठिकाणी माहिती मिळली जाते की मिस्टर ऋतिक दौदडे वडपोली टीमचा एक हार्ड हिटर फलंदाज गोलंदाज एक अष्टपैलू प्लेयर. तर अजून एक बघायला मिळला जाईल दादडी टीमचा वेदांत, म्हणजे 2 युवा सितारे आयकॉनच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी बघायला मिळले जातील. ते म्हणजेच उघानीपाडा या संघामध्ये वेदांत एक जबरदस्त गोलंदाज, तर त्याच्या साथीला आपण बघू शकाल वडपोलीचा एक जबरदस्त नवीन उभरता टॅलेंट म्हणजेच मिस्टर ऋतिक दौदडे. या ठिकाणी पुढचा चेंडू यावेळेस हा चेंडू आपण बघू शकाल. यावेळेस मात्र डॉट आलाय. धावा झाल्यात त्या 9 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 9 बघायला मिळली जाते. यानंतर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एक षटकार आल्यानंतर गोलंदाजाच्या मेहनतीला या ठिकाणी संघर्षाला नक्कीच कौतुक करावं लागेल. ज्या रीतीने चेंडूचा मारा केला जातोय या दरम्यान एक धाव बघायला मिळली जाईल या चेंडूवरती. आपण बघू शकाल धाव संख्या बघायला मिळली जाते ती 10 धावा. एका षटकाचा खेळ झालाय. धाव संख्या धाव फलकावरती 10 धावा. थँक्यू, धन्यवाद नकुल साहेबांची या ठिकाणी शुभ उपस्थिती होताना आपण बघतोय. प्रवेशद्वारासमोरून जरूर साहेबांना आपण ह्या मुख्य मंचाकडे येताना आपण बघतोय. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. योगेशजी पाटील साहेबांना आपण ह्या मुख्य मंचाकडे येताना बघतोय. ह्या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून खूप आकर्षक चषक, हे चषक जे आपण बघतोय ना, माननीय योगेशजी पाटील साहेबांकडून प्राप्त झालेत. मनसे तालुका अध्यक्ष साहेबांची शुभ उपस्थिती ह्या स्पर्धेमध्ये होताना आपण बघतोय. पार्थ चषक 2026च्या स्पर्धेमध्ये साहेबांची शुभ उपस्थिती या ठिकाणी होताना वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मनसे तालुका अध्यक्ष साहेबांची शुभ उपस्थिती या पार्थ चषक 2026च्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. माननीय सुदामजी खरपडे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन, द वन मॅन शो, संपूर्ण स्पर्धा अरेंज करण्याचं काम माननीय सुदामजी खरपडे यांच्या माध्यमातून झालंय. त्यांचा लाडका सुपुत्र कुमार पार्थ सुदाम खरपडे यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आलेली आपण बघतोय. गुडबॉल सेवक मेजर सुरेख चेंडू पडल्यानंतर हलकासा काटा चेंज करणारा हा चेंडू, हलकासा स्विंग आपण बघतोय. सुरेख गोलंदाजी करताना सेवक मेजरला आपण बघतोय. स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक 2 सुरू झालाय. पहिला चेंडू टाकून झालाय. सुरेख गोलंदाजी करताना सेवक मेजरला आपण बघतोय. त्यावेळेस श्याम नावाचा हा खेळाडू ऑन स्ट्रायकर एंडला त्यावेळेस आपण बघतोय. क्या बात है. माननीय सुदामजी खरपडे यांच्या स्वप्नातून साकार करण्यात आलेली ही प्रतियोगिता, द वन मॅन शो,
संपूर्ण स्पर्धा एकट्यानंच अरेंज केले. त्यांचा सुपुत्र लाडका सुपुत्र कुमार पार्थ यांच्या नावानं ही प्रतियोगिता. यावेळेस मात्र झेल श्यामचा विकेट आलाय. विकेटचं पतन घडवलंय. ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये. उगानीपाडा संघ थोडासा स्ट्रगल करताना चला धन्यवाद डीजे डीजे धन्यवाद. यावेळेस आयकॉनच्या भूमिकेमध्ये वडपोली टीमचा एक जबरदस्त इनफॉर्म प्लेअर मैदानामध्ये आपण बघू शकाल. मिस्टर ऋतिक धोदडे यावेळेस मैदानामध्ये येताना बघायला मिळला जातोय. आपण बघू शकाल समोर सेवक या गोलंदाजाला पहिल्या चेंडू चांगल्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी आपण बघू शकाल एक धाव सहजपणे पूर्ण केली जाईल. मिसअंडरस्टँडिंग झाली होती. यावेळेस योग्य वेळी माघारी परतले गेलेत फलंदाज. ऋतिकला आपण बघतोय आयकॉनच्या भूमिकेमध्ये. लाडक सर जर का बघायला गेले तर आजच्या दिवशी चांगले आयकॉन प्लेयर आहेत आणि आयकॉनच्या भूमिकेमध्ये एखाद्या टीममध्ये सामील होणं ते म्हणजेच एखाद्या नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकाल ऋतिकसाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण की आजच्या दिवशी चांगले आयकॉन प्लेयर आपण बघू शकाल. आणि त्याने जो खेळ मागील स्पर्धांमध्ये खेळलाय हा पूर्ण सीझन जर का बघायला गेला तर जबरदस्त कामगिरी ऋतिक मार्फत झाली आणि त्याची खऱ्या अर्थानं त्याला पोचपावती मिळली जाते. या दरम्यान हा चेंडू आपण बघू शकाल विकेट गेलाय. प्रेमराजची विकेट या ठिकाणी सामन्यामध्ये बरंच मोठं अंतर निर्माण करेल. कारण की प्रेमराजचं थांबणं गरजेचं होतं. महत्वाच्या सामन्यामध्ये बऱ्याच वेळेस या फलंदाजाची बॅट ही चालली जाते. या ठिकाणी विकेट जाईल. निराशा पदरी पडली जाते. थँक्यू डीजे. जरूर अजय मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपण बघतोय मंचावरती माननीय योगेशजी पाटील साहेबांना आपण बघतोय. मनसे तालुका अध्यक्ष आहेत. ह्या संपूर्ण ट्रॉफ्या एवढ्या सुंदर अशा ज्या ट्रॉफ्या आहेत 4 ट्रॉफ्या ह्या साहेबांकडून प्राप्त झाल्यात. थँक्यू धन्यवाद. चांगला चेंडू समोरून फिरवण्याची कोशिश गोलंदाजाची. त्यावेळेस मात्र डाट चेंडू घेताना आपण बघतोय. त्यानंतर सन्माननीय युट्यूब स्टार अरविंद बेंडगा साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होताना ते देखील युट्यूब स्टार आहेत आणि विशेष करून या स्पर्धेसाठी ड्रोन घेऊन आलेत. ड्रोनची शूटिंग देखील होईल. हे आहे नियोजन. नो बॉल आहे का पंच ऍक्शन क्लीन नसल्या कारणाने इकडे नो दिलाय का. ठीक आहे पंचांचं डिसिजन आलाय. चेतन कसला नो आहे. नो कसला आहे तो आधी क्लिअर करा. नो कसला आहे तो क्लिअर करायचा आहे. तिकडे आहेत पंच. तर माननीय युट्यूब स्टार त्यांना विनंती आहे की प्लीज आपण सन्मानाने मंचावरती यावं. अरविंद साहेबांना विनंती आहे की आपण सन्मानाने मंचावरती यावं. वेलकम. एक जबरदस्त व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आपण ऐकतोय त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. या मंचावरती ड्रोन घेऊन आलेत. यूट्यूब स्टार आहेत. त्यांचा आवाज त्यांचा स्वतः चॅनल देखील आहे यूट्यूब चॅनल. थँक्यू धन्यवाद. वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. या मुख्य मंचावरती होताना आपण बघतोय भारत चषक 2026 ची ही प्रतियोगिता. दिनेश भोई मेजर आज कमालीचं प्रदर्शन काय गोलंदाजी केलंय सेमीफायनलच्या मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये त्यांची आपण पाहिले. सेमीफायनल दुसरी सेमीफायनल आपण बघतोय. स्कोर कार्ड जर पाहिला ना तर स्कोर कार्डला आतापर्यंत स्कोर बोर्ड 12 आकड्यावरती आहे. 4 चेंडू
षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज पुन्हा एकदा दिलीपला आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती, तो गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजीसाठी या ठिकाणी दिलीपला आपण बघतोय. 2 चेंडूंचा खेळ घ्या षटकाचा शेष आहे. वाईट बॉल, ते मात्र हा चेंडू अतिरिक्त धाव अतिरिक्त. स्कोर बोर्ड जर पाहिला तर 13 घ्या आकड्यावरती. गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाले. अजयला आपण बघतोय स्ट्रायकर एंड वरती, घ्या टीमचा मुख्य बॅटर आहे. फुलटॉस, जबरदस्त फटका आहे. गोटफिल्ड चेंडू अडवलाय. प्रयत्न होईल का? ह्यावेळेस एकच धाव. नकुल, तू प्रश्न केला होता ना की ऋतिक जो आहे, हा ऋतिक खऱ्या अर्थानं नकुल खूप कमी वयामध्ये आयकॉन प्लेअर बनलाय. ज्या खेळाडूंना आपलं कॅरियर केवळ 1-2 वर्षापूर्वी टेनिस बॉल मध्ये सुरू केलंय ना, खूप कमी वयामध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. ही काल आहे या खेळाडूकडे. सुरेख फटका, लाजवाब स्ट्रोक. यावेळेस मात्र बॉल चाललाय डीप मध्ये. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली होताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. ओव्हर थ्रो आहे, बॅकअप होईल चेतन कडून. ओ, इथे मात्र काय घडेल ना. ओ, ऋतिक धोदडे या ठिकाणी मनाई करताना आपण बघतोय. वेलकम दिनेशी बरफ सदस्य. धावा 2 झाल्यात ना, 3 आहेत का? 3 धावा असतील. 3 धावा घेत या चेंडूवरती. टोटल स्कोर कार्ड 17 घ्या आकड्यावरती. खूप कमी वयामध्ये खूप चांगलं प्रदर्शन करणारा ऋतिक धोदडे वडबोली टीमचा हा घरेलू क्रिकेटर आहे. तो आज मात्र आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा अंतिम अजूनही 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. 4 ओव्हरचा हा मुकाबला आपण बघतोय. दुसरी सेमीफायनल. ऑलरेडी गावितपाडा संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश करताना त्या संघाला आपण बघतोय. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. खऱ्या अर्थानं तारीफ करावी लागेल आयोजन कमिटी, द वन मॅन शो. सुदामजी खरपडे आणि त्यांच्या खरपडपाडा गावचे जे छोटी छोटी मुलं आहेत, नकुलला स्वतः रात्री 2-2 वाजेपर्यंत या ठिकाणी ग्राउंडचं जे उरलेलं काम असतं ना, ते कव्हर करत असतात. संपूर्ण टीम आहे. यावेळेस जबरदस्त फटका. ओ, इथे मात्र चौकार गेल. चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावेसाठी चौकार आलाय. सुरेख फटका. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 धावा. कमालीचा फटका ऋतिक धोदडेच्या बॅट मधून घ्या. 4 धावा. छोटा पॅक बडा धमाका जिसको कहा जाता है. यावेळेस चेंडू सोडून देण्याचं काम केलंय, परंतु पाहूया काय डिसिजन घेईल. गुड बॉल. चांगला चेंडू यावेळेस येताना आपण बघतोय. डॉट आलाय का खऱ्या अर्थानं चेंडू. तिसरं षटक आहे या इनिंगचा आपण बघतोय. तिसरं षटक. चांगली गोलंदाजी होताना पुढचा चेंडू. ओ, इथे मात्र फसवलाय. विकेट आहे. बिग ब्रेक थ्रो, मोठा झटका. ऋतिक धोदडे बाद झालाय. बिग टर्निंग पॉइंट. वॉट ऑफ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस स्कोर झालाय तो म्हणजेच 21 धावा या ठिकाणी बघायला मिळल्या जातील. आपण बघू शकाल सुरुवात थोडीशी खराब होते. या ठिकाणी सामना मोठा आहे, त्यामुळेच कामगिरी तुम्हाला मोठी करावी लागेल. कारण की सहजपणे सोप्या पद्धतीने धावा येणं इतकं सोपं नसेल. कारण की समोरचा संघ बघायला मिळला जातो तनिष्क 11. या टीम मध्ये गोलंदाज चटक कमालीचा 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू झालेत. आपण बघू शकाल धावा झाले ते 21. पुढचा चेंडू हाताळला जातोय. यावेळेस हा चेंडू थोडंसं लांब ठेवण्याचं काम केलंय. डॉट आलाय चेंडू. भले 3 विकेट गेल्यात, परंतु या टीमकडे उगानीपाडा टीमकडे
जर का बघायला गेलं तर 5 ते 6 क्वालिटी प्लेयर फलंदाज आहेत. त्यामुळेच या टीमची फलंदाजी खोलवर रुतलेली आहे. पुढचा चेंडू. आता या क्षणी गोलंदाजांचा बोलबाला मैदानामध्ये बघायला मिळला जातोय. या क्षणी तुषार डॉट आलाय चेंडू. कमालीचे षटक हाताळलं जात आहे. सुरुवात थोडीशी खराब झाली. प्रेमराज बाद झाला. त्यानंतर ऋतिकडून अपेक्षा होते तो सुद्धा माघारी परतला गेलाय. अजून एकदा शांत ठेवलं जाईल. षटक याच ठिकाणी कंप्लीट झालाय. आपण बघू शकाल 3 षटकांचा खेळ झालाय आणि धाव संख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड. या ठिकाणी येणार एक षटक अद्याप शिल्लक. चला येणारे एक षटक काया पलट होईल का? पलटवार केला जाईल का? यावेळेस स्वतः मनीष ठाकरे गोलंदाजी करण्यासाठी बघायला मिळला जाईल. शेवटचं षटक. 2 फलंदाज मैदानामध्ये. अजय आणि त्याच्या साथीला गिरीस. हे 2 बॅटर यावेळेस मात्र या 6 चेंडूमध्ये पलटवार करतील का? कारण की क्रिकेटमध्ये कधी कुठल्या क्षणी काय घडेल आणि कोणता संघ या ठिकाणी पलटवार करेल हे सांगणं मुश्किल काम आहे. या ठिकाणी पहिला चेंडू पडला जातोय. यावेळेस वाईड चेंडू आला. अवांतर धाव या क्षणी खर्च केली जाईल. मनीष ठाकरे शांत संयमी प्लेयर आहे. जितकं मोठं नाव तितकाच एक चांगला प्लेयर म्हणून ओळखला जातो. पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. यावेळेस मात्र डॉट आलाय चेंडू. चांगल्या रीतीने चेंडूचा वापर केला जातोय. भरपूर क्रिकेट खेळलंय आतापर्यंत. जर का बघायला गेलं तर आपल्या तालुक्यामध्ये भरपूर स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. त्यानंतर आपल्या तालुक्याच्या बाहेर सुद्धा बघायला मिळला जातो. क्लब क्रिकेटच्या माध्यमातून वर्षभर मात्र क्रिकेट खेळलं जातं. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेंडू चाललाय सीमाबार. षटकार 6 धावा. थँक्यू डी. आमचे सन्माननीय आशिषजी किंबल यांचे या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम मित्र. यांचं आहे मंचावरती वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सन्माननीय आमचे आशिष किंबल यांचे या ठिकाणी शुभ आगमन. वाईट बॉल आहे. चला स्कोर बघायला मिळला जातोय 29. 29 धावा असल्यात. हे षटक थोडं सध्या बी महागडं. 8 धावा आल्यात. तिसरा चेंडू धीम्या गतीचा होता. ऑन साइड डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्यामुळे एक धाव पूर्ण केली जाईल. अतुल आलाय चेंडूवरती. थ्रो केला जातोय. वेगवान थ्रो. विकेट जाईल. एक धाव प्लस एक विकेट गेलाय. स्कोर मात्र 30 वरती पोहोचला गेलाय. चला नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. आपण बघू शकाल दुसरी सेमीफायनल पार्थ चषक या ठिकाणी बघायला मिळलं जाते. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन ठेवली जाते. ज्या रीतीने मात्र हे नियोजन आपण बघू शकतोय मैदानामध्ये. गेले 3 दिवस स्पर्धा ज्या रीतीने रंगले गेले. कमालीचं क्रिकेट प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये बघायला मिळलं गेलंय. ज्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती ते आयोजन सफल ठरलं गेलंय. सुदामजी खरपडे तसे त्यांची पूर्ण टीम यांनी जी मेहनत आणि चांगला खेळ खऱ्या अर्थाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलंय. आपण बघू शकाल युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी पोहोचवली गेली. एबीपी नेटवर्कवरती ही स्पर्धा आपण पूर्ण 4 दिवस बघितली. या दरम्यान हा चेंडू काय घडले जाईल. डॉट आलाय चेंडू. कमालीचे गोलंदाजी मैदानामध्ये प्रत्येक गोलंदाजाने केले. मागील सामना आपण बघितलाय. हितेशच्या 1 मॅन शो फलंदाजीमध्ये बघायला मिळाला होता. परंतु या ठिकाणी गोलंदाजांचा बोलबाला बघायला मिळला जातोय. अजून एकदा डॉट आलाय चेंडू. मागील सामन्यामध्ये फलंदाजांची कामगिरी अफलातून होती. या ठिकाणी गोलंदाजांची कामगिरी अफलातून बघायला मिळली जाते. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. शेवटचा एक चेंडू या क्षणी शिल्लक बघायला मिळला जाईल. पुढचा चेंडू. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. या दरम्यान ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये अतुल आलाय चेंडूमध्ये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. या क्षणी 2 धावा आल्या. तिसऱ्या धाब्याचा हलकासा प्रयत्न केला जातोय. विकेट जाईल का? नक्कीच विकेट जाते. 2 धावा प्लस 1 विकेट. टोटल धावा झाल्यात त्या 32 धावा. 33 धाब्यांचा बाटलाग दुसऱ्या इनिंग मध्ये करावा लागेल. तो म्हणजेच तनिष्क 11 या टीमला आपण एक नाण्याची बाजू बघितली. दुसरी नाण्याची बाजू थोड्याच वेळामध्ये बघायला मिळली जाईल. भले स्कोर कमी लावला गेलाय परंतु सेमीफायनलचा सामना आहे त्यामुळेच प्रेशर प्रत्येका प्लेअरवरती राहिले जातं. त्यामुळेच या ठिकाणी 33 धाब्यांचा बाटलाग चांगल्या पद्धतीने केला जाईल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न उद्भवला गेलाय.
गोलंदाजी अटॅक समोरच्या टीमकडे सुद्धा चांगला आहे, त्यामुळेच खऱ्या अर्थाने एक चांगले बॅटल बघायला मिळो हीच अपेक्षा प्रेक्षक वर्गाची सुद्धा असेल या ठिकाणी. थँक्यू डी चेक. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. दोन सलामी बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. भारत चषक 2026च्या स्पर्धेतली सेमी फायनल, दुसरी सेमी फायनल. कमी धाव संख्या स्कोर बोर्ड वरती आहे, परंतु गोलंदाजी अटॅक ह्या संघाचा जबरदस्त आहे. कारण हा संघ चांगली गोलंदाजी करेल का? कमी धाव संख्या आहे, परंतु गोलंदाजी अटॅक भरपूर प्रेक्षक आमचे कॅमेरामॅन प्रेक्षकांना बिलकुल या ठिकाणी कॅचअप करताना त्यांना आपण बघतोय. माननीय लवेची कासट साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आपण बघतोय. लवेची कासट साहेबांना विनंती आहे की आपण सन्मानाने मंचावरती यावं. तर संपूर्ण प्रेक्षकांचं या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट होताना आपण बघतोय. आमच्या कॅमेरामॅनना थँक्यू आणि धन्यवाद. अतिशय सुरेख संपूर्ण स्पर्धा आमच्या कॅमेरामॅन कव्हर करताना त्यांना आपण बघतोय. भारत चषक 2026 ची ही प्रतियोगिता द वन मॅन शो सुदामजी करपडे यांच्या वतीनं ह्या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. त्यांचा लाडका सुपुत्र, एकुलता एक सुपुत्र कुमार पार्थ सुदाम करपणे यांच्या नावानं ही प्रतियोगिता आणि ड्रॉन सुद्धा आता मात्र इकडे उडताना आपण दिसतोय. क्या बात है, जबरदस्त प्रतियोगिता. यावेळेस आपण बघतोय ना गोलंदाज ऋतिक स्वतः गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजीसाठी आलाय. आयकॉन प्लेअर आहे ऋतिक धोदडे हा गोलंदाज म्हणून आपण बघतोय. चांगली गोलंदाजी करेल का? समोर आहे मनीष ठाकरे, इज द डेंजर मॅन. क्लब क्रिकेट खेळणारा हा खेळाडू, ठाणे परिसरामध्ये बऱ्याचशा मॅचेस केल्यात. ह्या खेळाडूंना टेनिस बॉल क्रिकेटचं एक चांगलं नाव आहे. बिलकुल आज पुन्हा चांगली बॅटिंग करेल का? वांगणपाडा उटावली ह्या ग्रामपंचायतीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना टीमचा कॅप्टन आहे. जबरदस्त बॅटर आहे. यावेळेस टोटल स्कोर 32 आहे. 33 धावांचं लक्ष आहे. 33 धावा, परंतु एका बाजूने विचार केला ना तर गोलंदाजी अटॅक सुद्धा चांगला आहे. लो स्कोरिंग सेमीफायनल सामना, चांगली गोलंदाजी होईल का? गुड लक दोन्ही संघांसाठी, हार्दिक शुभेच्छा. पहिल्या चेंडूवरती ओ हो 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 हो, क्या बात आहे. हे आहे भारत चषकातलं क्रिकेट मित्रांनो. हे आहे सुदामजी करपणे यांच्या स्वप्नातून साकार केलेल्या स्पर्धेतलं क्रिकेट मित्रांनो. इथे मात्र जरूर झेल ड्रॉप झालाय. काय चेंडू होता, काय फटका होता, सब कुछ बेमिसाल आपण बघतोय. चांगला फटका, झेल ड्रॉप झालाय. 2च्या ऐवजी 1च धाव ह्या चेंडूवरती घेताना आपण बघतोय. पुन्हा एकदा ऋतिक गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू फुल टच, अतुलच्या बॅट मधून आलाय ब्रेंडेड षटकार, 6 धावा. षटकार आलाय अतुल भावरच्या बॅट मधून. विक्रमगड भावरपाडा इथला हा खेळाडू आपण बघतोय. ह्यावेळेस हवे चेंडू, झेल होईल का? पुन्हा एकदा झेल ड्रॉप. उगाणीपाडा संघाकडून 2 चान्सेस मिस केलेत. प्रेमराज ची टीम आहे. अजय ह्या टीमचा हिस्सा आहे. विजय ह्या टीमचा हिस्सा आहे. ह्यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. 2 धावा ह्या चेंडूवरती. स्कोर कार्ड जर पाहिला ना तर आतापर्यंत स्कोर काढला 9 धावा चेंडू टाकून झालेत. ह्या षटकातली 9 धावा आहेत. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे खऱ्या अर्थानं ह्या सेमी फायनलच्या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज, राईट मोर द विकेट ना.
मिस टायमिंग झेल होईल का? पुन्हा एकदा नो मॅन्स लँडिंग चेंडूची घोटाळा तकदीर आहे, किस्मत आणि भाग्य मात्र अतुलच्या बाजूने झुकलंय का? बिल्कुल कहते हैं ना नकुल, किस्मत भी बड़ी अजीब और गजीब चीज है, हमेशा बहादुरों का साथ देती है आणि तसंच घडलंय मैदानात. अतुल भावरला पुन्हा एकदा लक आणि इथे देखील नो मॅन्स लँडिंग चेंडूची आपण बघतोय. स्लोअर वन गुड बॉल, सुरेख चेंडू घ्यावेलेच डॉट चेंडू आलाय. सन्माननीय आदरणीय रिकी रत्नाकर साहेबांकडून घ्या स्पर्धेकरिता जे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते आलंय 20,000 रुपयांचा. घ्यावेलेस ब्रँडेड फटका, वडा शॉट, सुरेख कनेक्शन, चेंडू चाललाय डीप कव्हर पॉइंटला, 2 धाबा ह्या चेंडूवरती. अतुल आयकॉन प्लेअर म्हणून जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. स्कोर कार्डची संख्या जर पाहिली ना तर ह्या षटकात 13 धावा आतापर्यंत आल्यात. म्हणजे इथून अजूनही विचार केला तर 18 चेंडू आणि फक्त 20 धावांची गरज. 18 चेंडू आणि 20 धावा. बिलकुल माननीय रिकीजी रत्नाकर साहेबांकडून घ्या स्पर्धेसाठी रुपये 20,000 रुपयांचे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलंय. संपूर्ण टीम व्हॉलेंटियर्सला विनंती आहे की आपण टाळ्यांच्या गजरेत दादांचे आभार व्यक्त करायचे आहेत. 20,000 रुपयांचं जे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते मात्र माननीय रिकीजी रत्नाकर साहेब मेन फ्रॉम सोलसेत त्यांच्याकडून प्राप्त झालंय. थँक्यू, धन्यवाद. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत, थँक्यू, धन्यवाद. त्यांना पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गोलंदाज आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, घ्यावेळेस मात्र बॅट चेंज लागते. चेंडू पॉईंट लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये जाताना दुसऱ्या धाबेचा प्रयत्न चाललाय. 2 धाबा कंप्लीट. गोलंदाजीसाठी वेदांत भेसरा आयकॉन प्लेअर म्हणून दादडे गावचा हा खेळाडू आहे. बडतडपाडा इथला हा खेळाडू आपण बघतोय. 2 धाबा घ्या चेंडूवरती आल्यात. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 15 घ्या आकड्यावर प्रवेश करताना 18 धावांची गरज. 17 चेंडूत 18 धावा. सेमी फायनलचा मुकाबला. ओ हो हो हो, यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. गोलंदाजासाठी गुड न्यूज आहे, जर गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर चंद्रकांत रावते सरांकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. वेलकम चंद्रकांत रावते सर, मैदानाकडे असतील तर त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने मंचावरती यावं. यावेळेस चांगला चेंडू कोलवट टप्प्याचा ऑन साईडला फ्लिक केलाय. ऋतिक स्वतः आलाय चेंडू वरती, परंतु 1 धाव ह्या चेंडूवरती गेल. स्कोर कार्ड जर पाहिला ना तर खऱ्या अर्थाने स्कोर कार्ड 16 घ्या आकड्यावरती प्रवेश करताना प्रेशर आहे. प्रेशर गोलंदाजी अटॅक वरती आहे, कारण अतुल भावरची क्लासिक बॅटिंग आपण बघतोय. द बिग बॅटिंग. ओ घ्यावेळेस मात्र हवेत चेंडू काही काल राहिलाय, परंतु पुन्हा एकदा मिस फिल्डिंग या सेमी फायनल मध्ये. उगानीपाडा संघ थोडासा स्ट्रगल करताना आपण बघतोय. प्रेशर आलंय या संघावरती. कमबॅक करेल का हा संघ? आतापर्यंत वेदांत चांगली गोलंदाजी करताना, गुड बॉलिंग. ड्रोन सुद्धा आपण बघतोय मंचाकडे आलाय. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय. चेंडू ऑन साईडला चाललाय डीप मध्ये. फंबल होताना दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का? परंतु एकच धाव ह्या चेंडूवरती. स्कोर कार्ड 19 धाव संख्या स्कोर कार्ड वरती घेताना आपण बघतोय. 14 धावांची गरज आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, गुड बॉल, सुरेख चेंडू. वेदांत भेसरा ह्याचसाठी ह्या संघाला या खेळाडूला आयकॉन म्हणून घ्या संघामध्ये घेतलाय. चेंडू डॉट. ओ माय गॉड, 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. स्कोर बोर्डची संख्या जर पाहिली ना 19 आकड्यावर 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा. नकुल आपण बऱ्याचदा पाहिलंय ना 12 चेंडू 14 धावा. बऱ्याचदा ह्या टीमला आपण पाहिलंय की हा संघ कमी धावा असताना चांगली गोलंदाजी करतोय. ह्या सीझनला बऱ्याच मॅचेस या संघानं अशा जिंकल्यात, परंतु ह्या वेळेस मात्र स्ट्रायकर एंडला आपण बघतोय अतुलला. अतुल बाबर आतापर्यंत सुरेख बॅटिंग करताना आपण पाहिलंय आयकॉनच्या भूमिकेमध्ये.
सन्माननीय अजयजी जाधव साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. मी विनंती करेन की आपण सन्मानाने मंचावरती यावं. वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 12 चेंडू. पहिला बॉल डॉट आलाय का? वाईट बॉल आहे. मिसिंग लेग स्टंप यावेळेस वाईट चेंडू. धावा उरल्या त्या मात्र 13. 12 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाज अक्षयला आपण बघतोय, आकाशला आपण बघतोय गोलंदाजी करताना. ओव्हर द विकेटनं ऑन साईडला आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेईल. अजून एक सामना मात्र पाहिला ना तर रोमहर्षक स्थितीमध्ये आहे. एक धाव घ्या चेंडूवरती घेईल. 12 धावींची गरज आहे. 11 चेंडू आणि 12 धावा. कोण जिंकेल खऱ्या अर्थानं दुसरी सेमी फायनल? भारत चषक 2026च्या स्पर्धेतली ही दुसरी सेमी फायनल. खचाखच भरलेलं आहे. डोलारी खुर्द खटपटपाडाचं ग्राउंड, सुनीता ताईंचं हे ग्राउंड जबरदस्त आपण बघतोय. संपूर्ण प्रेक्षक वर्गाला देखील लाख लाख शुभेच्छा. खूप संख्येनं या ठिकाणी ही स्पर्धा बघण्याकरिता आलेत. स्वीप करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर तर आहे परंतु किती धावा येतील? एक धाव घ्या चेंडूवरती घेईल. 10 चेंडू आणि 11 धावींची गरज. 10 चेंडू 11 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल का? उगानीपाडा हा संघ सामना कंट्रोल करेल का? एका बाजूने दोन्ही नॉट आउट आहेत प्लेयर्स. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अतुल पुन्हा एकदा ऑन स्ट्रायकर एंडला आपण बघतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न. ह्यामध्ये ऑन साईडला फिल्डर आहे डीप मध्ये. चेंडू त्याच्यापासून दूर चाललाय. 2 धावा घ्या चेंडूवरती येतील. बिलकुल 9 चेंडू आणि 9 धावा. हे समीकरण उरलंय सेमीफायनलचं. 9 चेंडू 9 धावांची गरज. तनिष्क ह्या संघाला जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 9 चेंडू 9 धावांची गरज आहे. ह्या 9 धावा येतील का? ओ षटकार, जबरदस्त प्रकार. 6 धावा. बिग हिट. थँक्यू डीचेक. 3 धावांची गरज आहे. अतुल भावर आयकॉन प्लेअरच्या भूमिकेत काय प्रदर्शन केलंय अतुलनं. लाजवाब इनिंग. फायनल सेमी फायनलच्या ह्या मुकाबल्यामध्ये व्हॉट अ बॅटिंग. नॉट आउट आहे. बिलकुल 10 विकेटना हा सामना जिंकेल का हा संघ? 8 चेंडू 3 धावांची गरज. विनिंग स्ट्रोक. इज द बिग हिट. जबरदस्त फटका. विनिंग शॉट अतुल भावरच्या बॅट मधून. द ब्रँड ऑफ विक्रमगड भावरपाडा. षटकार. विजेता संघाचं अभिनंदन आहे. हारलेल्या अफगाणीपाडा संघाचं कौतुक.